नमस्कार. आजचे सत्कार मूर्ती आणि आमचे फार जवळचे स्नेही भीमरावजी, गीता वहिनी, उपस्थित मान्यवर आणि भीमरावजीवर प्रेम करणारे सगळे रसिक मंडळी. खरं म्हणजे हेमल कशावरून इतक्या दूर यायचं, यांचा स्नेह आम्हाला ओढून घेऊन आला. या रखरखऱ्या उन्हात येणं काही सोपं नव्हतं, पण त्याची प्रेमामध्ये काय शक्ती असते. मी तिकडे हेमल कशाला तर अनुभवतो, वन्य प्राण्यांना त्यांच्या प्रेमातही आहे. आणि भीमरावजींचा असा एक किस्सा सांगण्यासारखा आहे. त्यांच्या गायकीला 25 वर्ष झाले होते, तेव्हा त्यांनी हेमल कशाला भेट दिली आणि मला म्हणाले, स्वतःहून म्हणाले की या निमित्ताने मी मुंबईत या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यक्रम करीन आणि त्याच्यात जमा झालेली रक्कम लोकबिरादरी प्रकल्पाच्या आदिवासी सेवेसाठी अर्पण करेन. हे फार कमी लोकांना माहिती आहे की ते ही भावना आपण ज्या समाजाप्रती आपली देणं लागतो. पण आपण स्वतःहून आले ते कशाला मुंबईला त्याप्रमाणे कार्यक्रम केला. जी काही रक्कम जमा झाली असेल ती अर्पण करायला निवडूभाऊला घेऊन आले. हेमल कशाला. तर हे काही गुण असे त्यांच्यामध्ये आहेत. साधेपणा तर त्याला काही तोड नाही आहे. त्यांच्या साधेपणावर आम्ही भाळलो आहेत अक्षरशः, की इतका माणूस उंचीला पोचला आहे आणि इतक्या जमिनीवर त्याचे पाय आहे. तेव्हा ते सगळ्यांनीच इच्छा व्यक्त केली आहे त्यांची शताब्दी साजरी व्हावी. आम्ही राहू न राहू, पण त्यांचं जे त्यांनी आपलं जपलं आहे गायकी. पुरस्काराचं एवढं महत्त्व नाही खरं म्हणजे. रसिकांचं प्रेम हे सगळ्यात मोठा पुरस्कार त्यांना मिळाला. त्यामुळे त्यांना काही फारशी त्याच्या मागे ते आहे त्याचं मला काही वाटत नाही. पण जगामध्ये मराठी माणसाला मराठी गझल ही त्यांच्यामुळे समजली आणि आज असंख्य लाखो लोक त्यांचे फॉलोअर्स आहेत. तेव्हा असंच चांगलं निरोगी आनंदी आयुष्य जगावं. दुसऱ्या पिढीचं त्या निमित्ताने त्यांचं प्रत्यक्ष इथे आहे. आणि तिसरी पिढी कुठे गेला तर आणि जावई बाबू. तर हे असं दुर्मिळ उदाहरण आहे की एकाच घराण्यातून वेगवेगळ्या पिढीमध्ये हा वारसा आणखी सशक्ततेने पुढे जातो आहे. तेव्हा सर्वांना मी शुभकामना देतो आहे. भीमरावजी, गीता वहिनी असेच हसतमुख राहून रसिकांचं प्रेम जिंकावं, त्यांचं आहेच खरं म्हणजे त्यासाठी. आणि आपण मोठ्या प्रेमाने आम्हाला बोलवलं कौतुक करून. नको एवढं कौतुक केलं. आम्ही पण साधे लोक आहोत आणि प्रेमासाठी आपण जातो कुठे, त्याच्यासाठी काही विशेष नाही ते. तेव्हा पुन्हा एकदा सर्वांना कुटुंबाला शुभेच्छा देतो आहे. आपल्या नातवानीसुद्धा जगात नाव काढावं. आत्ता त्याचं मुलाचे पाय पाळण्यात दिसतात आहे, त्याची झलक आपण आज बघितलीच आहे. तेव्हा त्याला पण शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपण